केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। या योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसाय विकासाची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मत्स्य उद्योगात वाढ करणं, मत्स्य उत्पादन वाढवणं आणि सोबतच अधिक रोजगार निर्मिती करणं। सीता सनस यांना सन 2020-21 मध्ये भूजलाशय पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प मंजूर करण्यात आला। आतापर्यंत त्यांनी मरळ जातीचे 2 क्रॉप घेतले आहेत आणि माशांचं संवर्धन योग्य पद्धतीने करत आहेत। मी सीता रामचंद्र सनस, रेणावळे, तालुका वाई, जिल्हा सातारा। मरळ जातीचा मासा संवर्धन केलेला आहे आणि ह्यातून उत्पादन आम्हाला बरेपैकी भेटतं। आम्ही मरळ जातीचा मासा इथे संवर्धन करत आहे। जवळपास 4 कामगार आमच्याकडे इथे काम करतात। त्यामधले 2 कामगार हे रेग्युलर बेसिसवरती दरमहा पगारावरती असतात, तर वेगळे 2 कामगार असतात ते वेळोवेळी जे आम्हाला मदत लागते केज इन्स्टॉलेशनच्या वेळेस किंवा केजच्या जाळ्या बदलण्याच्या वेळेस किंवा मासे ज्यावेळी आम्ही स्टॉकिंग करतो किंवा विक्रीसाठी जाळी उचलतो त्यावेळी आम्हाला इतर लोकांची रोजगारांची गरज लागते। याचबरोबर आम्ही आता हा जो मरळ मासा आहे हा 300 रुपये किलो रिटेल आणि 200 रुपये किलो होलसेलनी विकत आहे। रिटेलमध्ये आम्ही एक प्रकारचा पॉन्ड घरी केलेला आहे। इथून एक 10 किलो मासे आम्ही तिथे घेऊन जातो आणि जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल 1 किलो 2 किलो 5 किलो तसे आम्ही तिथून विक्री करतो। आतापर्यंत या प्रकल्पातून 12 टन मासे आपण विक्री केलेले आहेत आणि सदर विक्री अजून चालू आहे आपली। या प्रकल्पावर यांचं चालू क्रॉप हे दुसरं आहे। यापूर्वी एक त्यांनी क्रॉप घेतलं, त्यानंतर आता हे दुसरं क्रॉप संपत आलेलं आहे। मासे विक्री सुरू आहे, ते संपेल थोड्या दिवसात। या प्रकल्पावर त्यांनी माशाचं संवर्धन करत असताना कोणत्या प्रकारचं खाद्य वापरलं, कोणत्या प्रकारची केमिकल्स वापरली गरजेनुसार, त्याबाबतची माहिती या प्रकल्पावर स्वतः काम करणारे लाभार्थी आपले जे आहेत सौ सीता सनस, त्यांचा मुलगा अर्जुनराव सनस, ते थोडीशी माहिती देतील। नमस्कार। इथे आम्ही ग्रोवेल आणि एबिस या 2 कंपनीचे फीड माशांना देतो। या फीडमध्ये फीडच्या साईजनुसार माशांना आम्ही फीड देतो। जशी पिल्लांची साईज माशाची साईज मोठी होत जाते तशी याची फीडची साईज मोठी होत जाते। याचबरोबर माशांना विटॅमिन प्रोटीन हे मिळाले पाहिजेत किंवा त्यांची भूक वाढली पाहिजे यासाठी काही औषधं देतो आम्ही त्या माशांना। हे सगळे आयुर्वेदिक औषधं आहेत। पीएच पॉवर म्हणून एक आहे, ही पावडर असते। ही पावडर व्यवस्थित त्याला जॉईंट होण्यासाठी बाइंड होणे, कारण की आपलं खाद्य तरंगतं ते बाइंड होण्यासाठी हे जेल वापरतो। ह्या जेलमुळे सुद्धा माशाचं लिव्हर किंवा ह्या गोष्टींवरती चांगली हे करून त्याची भूक वाढते आणि त्यामुळे माशाची वाढ जोरात होते। काही प्रकारात आम्हाला जर गरज लागली कुठे काय माशांना फंगल इन्फेक्शन असेल किंवा माशाला फंगल इन्फेक्शन म्हणून काही पॅरासाइट असतात छोट्या प्रमाणात झाले तर तो मासा आम्ही ओळखून एका वेगळ्या पिंजऱ्यात एका वेगळ्या जाळीत घेऊन त्याला डीप करावं लागतं, म्हणजे वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात ते ट्रीटमेंट द्यावं लागतं। तर त्या माध्यमातून आम्ही लाईटसाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांना ट्रीटमेंट त्या औषधांद्वारे देत असतो। याचबरोबर जर नैसर्गिक ट्रीटमेंट म्हटलं तर तुम्ही हळद, मीठ आणि गाईचं तेल यामध्ये सुद्धा डीप केल्यानंतर माशाची स्किन चांगली राहते आणि पॅरासाइटचा त्रास कमी होतो। या प्रकल्पावर काम करत असताना तुम्हाला तांत्रिक गोष्टीची ज्या वेळेला काही गरज पडते? सर तसं म्हटलं तर तांत्रिक म्हणायचं तर मी त्या फील्ड मधला नाहीये। जेव्हा मी केज घेतलं तेव्हापासून मला जे फिशरी डिपार्टमेंटचे जे व्यक्ती ते येऊन मला जे मार्गदर्शन करतात, त्या अधिकारी येऊन मार्गदर्शन करतात, त्यांच्यामधूनच हे मी सगळं शिकलोय। कारण की आता फीडचं आम्ही आधी फीड 2च टाइम टाकायचो, पण फिशरी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट करून आम्हाला सांगितलं की फीड माशांच्या साईजवरती पण फीड टाकावी लागते। छोट्या माशांना 7 ते 8 वेळा फीड टाकावी लागते आणि याचबरोबर मोठे मासे जेव्हा होतील तेव्हा 3 ते 4 टाइम त्यांना फीड टाकावं लागतं आणि त्यांचं योग्य नियोजन केलं जावं लागतं। हे सगळं आम्ही फिशरीच्या अधिकाऱ्यांमार्फतच शिकून आम्ही चांगल्या प्रकारे हा प्रोजेक्ट राबवतो। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये केवळ प्रकल्प मंजूर न करता योग्य प्रशिक्षण लाभार्थ्यांना दिलं जात आहे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होतो आहे।